टक्कर कुणाचीही असू द्या, बाबू काका नाहीत ऐकत. बऱ्यापैकी झाला विकास. किती नारळ फुटलं मसोड मध्ये, किती काम मला काय माहित आता. आल्यावर इथे आल्यावर पालतं पडते तेवढं सहकार्य करा, मतदान द्या. कामच आहे ती तशी कमळवाली सगळी. खायचे पैसे नसून घरात बसायचे. वातावरण अजिनात केवटी. फक्त घड्याळच आणायचं आहे. बाबू सूर्यवंशी हा त्यांचा उमेदवार आहे. चुरशीच लढत चालू सध्या भाजप आणि राष्ट्रवादीवाल्यांची. आता मतदान झाल्यावर आम्हाला कोण विचारतंय. बघू शकता ही खरी परिस्थिती आहे शिक्षक कॉलनी मधलं. कोण विकास करत नसतो. निवडणुका लागल्या त्यामुळे सगळेजण चहा प्यायले. हो हो हो, इकडे वारा आता सगळ्या जनतेच आहे. काम करण्याची पद्धत वेगळी आहे भावांची. खानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, म्हसवड नगरपालिकेचे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि आपण सर्वसामान्य जनतेला विचारतोय की तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून पूजा सचिन विरकर हे थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि घटक पक्षाकडून भुवनेश्वरी तेजसिंह राजवानी यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर आणि तिसऱ्या बाजूला रुपाली वाल्मिक सरतापे यांची बहुजन समाज पार्टीमधून उमेदवार आहे. अशी तिरंगी लढत आहे, परंतु सध्या तरी दुरंगी टक्कर दिसते. तर आपण सर्वसामान्य जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे जाणून घेऊया. कसं आहे, निवडणूक लागली आहे, माहित आहे की निवडणूक लागली. होय, कोण कोण उमेदवार आहेत ते मला माहित नाही, मी नवीन आहे. नवीन आहे. कुठलं गाव तुमचं? मी म्हसवडचाच आहे, पण मी पुण्यात राहत होतो. पुण्यात राहता. बरोबर. म्हसवडचा विकास झालाय का, तुम्हाला काय वाटतं? चालू आहे, काम तर चालू आहे. होय, काय काय व्हायला पाहिजे अजून? रोडची काम झाली पाहिजे, बरेचसे काम आहे जे मला माहित नाही अजून. मी आलोय नवीन. कोण करा असं वाटतं तुम्हाला काम? काय असं सांगता येत नाही. अच्छा, मतदान आहे ना तुमचं इथे? नाहीये. वाटतो ना मी आपल्या इथलं आजूबाजूचं गाव, नगरपालिकेत इथलंच गावातलं. अच्छा, वातावरण आपण काय एवढं बेता. वातावरण तर चांगलं आहे, इकडे चांगलंच आहे, तसं काही नाही. म्हसवडचा विकास झालाय का? बऱ्यापैकी तर आहेच. कसं वाटतंय, उमेदवार माहित आहेत कोण आहे? उमेदवार आता कसं, आपण आता तुम्ही गावात सगळे आहेत, दोन्ही पार्टीचे उमेदवार आहेत असं आहेत ना, त्यामुळे दोन्हीचं विकास आहे, दोन्हीचं परिवर्तन चांगले आहेत. चांगलं आहे. ओके, या काय आता निवडले, उभं राहा. निवडणूक लागली, माहित आहे उमेदवार कोण कोण आहेत? गावात 7 मधनं आमचे योगाश बाबू काका सूर्यवंशी आहेत. त्यांचं काम ह्या शिक्षक कॉलनीमध्ये चांगल्या प्रकारे आहे. काळ्या पट्ट्यामध्ये 30-30 लाखाचे गटारीची कामं झाली, या कॉलनीतनं गटारींची कामं झाली, पाईपलाईन झाल्या पाण्याच्या नवीन, लाईटीचे डीपी बसवले. शिक्षक कॉलनीमध्ये एक डीपी दिला, काळ्या पट्ट्यामध्ये एक डीपी दिलाय. ह्या मेन वाटव आपल्या लाईटी नव्हत्या, त्यांची सुविधा केली. काकांचं काम ह्या गावात 1 नंबर आहे. आता थेटचा उमेदवार कोण कोण आहे? थेटला आमचे बाबू काका आमच्या वार्डातून इथून दिलेले नगराध्यक्ष पदाला आमच्या ताई आहेत. ओके. आणि कोण उमेदवार? 2 उमेदवार आहेत, म्हणजे टक्कर जास्त चालू आहे त्यांच्यात. टक्कर कुणाचीही असू द्या, बाबू काका नाहीत ऐकत. काय बघ. हा, बाबू काकांची कामच तशी आहेत ना. बर, त्यांच्या विरोधात कोण आहेत? त्यांच्या विरोधात आमचे अजिनाथ दादा आहेत, परत अजून वाड्यातून आहेत. पण बाबू काकांचं काम हे चांगलं असल्यामुळे बाबू काकाचे येतील. बर, तर बघूया तुमचं. वाकीच आहे. वाकी. काय वाटतंय, किती वर्षापासून म्हसवडला येतो? एक 4-5 वर्ष झाला आज इथं येतोय. म्हसवडचा विकास झालेला दिसतोय. बऱ्यापैकी झालाय विकास. होय, कुणी केला? आता मला काही एवढ्यातलं माहित नाही. बर, ज्यासनी माहित आहे त्यासनीच विचारतो मी. बर, ओके. कोणाचं वार आहे? भाजप. कसं काय? काय पहिले काम केलेले आहे ते, जयभाव प्रेमी पहिल्यापासूनच आहे ते इकडं. बर, कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का? प्रमिला ढाले आहे ते, विरकर आहे ते, आणि बाबू काका. बर, त्यांनी पण पहिल्यापासून वार्डात काम वगैरे केलेले आहे ते. हक्काची माणसं आहे ते आमची. बर, हक्काचे. थेटला कोण कोण आहेत? थेटला कोण, वाड्यातले एक आहे ते विरकर भाऊने दिलेले शेट. आता शिक्षक कोण कोणाचं वारत म्हणायचं? आता तसं काय, सगळीकडे भाजपच वार आहे आमच्या म्हणण्यानुसार. तर हा, थोडंफार इकडे तिकडं. काय तुमच्या मनात काय आहे? काय नाही, आमचं वीज आहे भाजपच. भाजप.
आम्ही कार्यकर्तेच भाजपचे आहेत. बर आम्ही ती पॉम्पलेट वाटते ती चालली आता तिकडं. बर बर बर. तर तुम्ही भाजप प्रेमी आहे किंवा जयकुमार गोरे प्रेमी आहे का, तुम्हाला का त्यांचं नेतृत्व आवडतं? काम झालेली बघून. जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वीचा मसवडा, भले ते काम कोणी मंजूर करून आणलेले असू द्या किंवा काय असू द्या, करणं महत्वाचं होतं ना. नदीला पाणी आलं, एवढी मोठी MIDC व्हायला लागली आता, या गोष्टींकडे बघून बर आपण माणूस म्हणण्यापेक्षा कामाकडे, कोण काम करणार आहे त्याला आपण त्याच्या पाठीशी असतो. ते जयकुमार सीट गोरे आहेच किती काम करते? आता कसं आहे, आपण कोणाविषयी काय बोलू शकत नाही. आता गेल्या 5 वर्षात काय मसवड मध्ये किती कामं झाली तुम्हीच सांगा मला. आता त्यांच्याकडेच होते, परिवर्तन पॅनल कडेच होते ना. मग त्यांनी किती कामं केली. मी काय कुठल्या भाजपचा कार्यकर्ता नाही ना, कोणाचा कार्यकर्ता नाही, एक सामान्य नागरिक तुमच्यासारखाच. तुम्ही पण सांगायचं गेल्या 5 वर्षात आणि ही 4 वर्ष 9 वर्षात किती नारळ फुटलं मसवड मध्ये, किती कामं झाली. काय कामं झाली तरच विषय होणार आहे ना. बरोबर. प्रचार करायला सांगायला तर कामं पाहिजेत ना विरोध पक्षाला. कामं झाले असते की कोण या माणूस असो ना, कामं करणाराला आपण मत देणार. मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, नाही तर काँग्रेसचा असो, कामं करणाराला मतदान. ओके, धन्यवाद. इथलंच आहे का? निवडणुका लागल्यात. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार कोण कोण आहेत? मला काय माहित आता. माहित नाही. तुम्हा सर्वांचे गड्या माणसाला माहित, आपल्याला माहित नाही. तू करते तीच ऐकतोय. इथं काय काय अडचण आहे तुमच्या? अडचणी काय काय आहेत? ते आपल्याला काय माहित नाही. आपण जातच नाही घरात नाही बाहेर. गेलं पाहिजे. आता महिला नगराध्यक्ष होणार आहे. होय. चला, काय चालू आहे? जरा उभं राहा, आमच्याशी 2 मिनिटं बोला. सरपंच आहे रे. सरपंच काय करताय? जळण तोडतोय. उभं राहा जरा 2 मिनिटं. पाणी तापावं लागतंय ना. पाणी तापत. निवडणुका लागल्यात माहित आहे का? आहे की. होय. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार काय एवढं हे केलेलं नाही, पण आपलं आहे ती रावती आहे ती आहे ते बाबू का काय. बर, चांगला माणूस कोण हो? हे तर काय सांगू शकत नाही या वर्षी तरी. आता होय का? का हो? सगळे एवढे चिकळ आहे ना, सगळे तिकडे उमेदवार जास्त झाले ना. जास्त झाले. हा. कोण कोण आहेत? किती आहेत? एका वार्डात 5-6 असतील. तुमच्या वार्डात 5 आहेत? हो, कोण हो? मेन. बर. आणि परत एक 4 आहेत वाटतं दुसरी. थेटला कोण आहे? थेटला ते राजेमाने. अजून नाही, एवढ्याच वार्डात आपण भरपूर आहेत त्याची. भाजपकडनं आहे की विरकर? आहे की माझ्याकडे थेटला. आहे. विकास कोण करते? विकास काय कोणीच केलेला नाही या 5-7 वर्षात. होय. हो, पहिल्यासारखं मसूड आहे का? हा, पहिल्यासारखं झालंय आता. स्टँड झाले किती नवीन आता? टॅन झालं की आता 7-8 वर्ष पडल्यावर होय. माणसाचं किती हाल झालं. झालं झालंय. हो, उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी येतंय तुम्हाला? पाणी येते की 8 दिवसाला एकदा पाणी असून सर. किती दिवसात न्यायला पाहिजे? सर्वसाधारण 4थ्या दिवशी पाणी यायला पाहिजे होय. ना. कुठलीही पार्टी आली तर ती काय होय. तसलीच आहे. तसलेच आहे. फक्त खुर्ची गावच तर गप असते. होय. हा, परत राम सेट करत नाही ती, विचारत नाही ती. आल्यावर येते, आल्यावर पालतं पडतात तेवढं सहकार्य करा, मतदान द्या. कोण कोण आलं? मागची होय. आता कोण कोण आलं? आता नाही, ती लेडीज आहे ती फक्त. बरं बरं, मत मागायलाच की आले ती सगळीच आले ती. पण ती काय एवढं रिस्क नाही ना, म्हणजे पहिल्यासारखं काय एवढंही नाही, रस्य नाही. होय. हा, पहिलं कसं होतं? पहिलं चांगलं होतं, म्हणजे माणुसकी होती, 4 माणसं 5 माणसं जमायची. असं काय नाही आता. आता काय नाही. हा, म्हणजे विकास कुठलाच नाही. हो, या खड्डे काढून जाते ते, पाण्याचं तसलं 8 दिवसात येते. परत ना रस्त्याचं थोडं करायचं, पुढच्या 5 वर्षाला थोडा ठेवायचा रस्ता. तुम्हाला काय वाटतं कोण विकास करेल? विकास कोणीच करत नाही ते आता सध्याला तर. बरं, आलं तरी करणार नाही ते. तसा नेता बी नाही. बर. हा, नेता पाहिजे ना तसा धडाडीचा. पहिला करत होता कोण? हिला सभा. त्यानंतर नाही, नेता राहिला नाही ते. कोणी कोणाचं ऐकत नाही ते बारक्या पोरापासून. आणि आपण तर कशाला रिस्क घेतोय. झाले का मला? ओके. कसं आहे, सगळ्यांना सारखं पाहिजे. बाबा एवढ्या पोरांना सांगितलं बाबा माझं काम थटलंय, केलं पाहिजे ना. ते न बघितल्यावर 4 माणसात जाऊन बसते,
त्याचा काय उपयोग आहे? आता तुम्ही बी असलं तरी गरिबीतला त्याचं मान्य करावं लागेल ना. बरोबर. हे म्हणतात करतो सांगतो असे कॉलर ताट करून काय त्याचा उपयोग तुमच्या आहे? वार्डात आहे की बाबू सूर्यवंशी? बाबू आहे की आता किती आलता की चांगलं आहे त्यांचं काम. काम कुठलं सगळं नगराध्यक्षापासून खालीपर्यंत काम झालं पाहिजे का हो? त्याच्या उपयोग नाही ना. नगरपालिकेत गेलं तर दाद घेत नाही ती. नगरपालिकेत चौच राहिलेली नाही पहिल्यावानी. ओके, धन्यवाद. हा करा काम. हो. काय कुणाचं वातावरण आहे? वातावरण तर सध्या घड्याळाचंच आहे पूर्णपणे. बर. आणि भुवनेश्वर ताई येणारे याच्यात काय वाद नाही. कसं काय म्हणजे आता उमेदवार कोण कोण नाही का? कोणाचे दोन्ही उमेदवार माहित आहेत ना. कुठल्या वार्डात? एक मध्ये का? कोणाचं सांगायचंय तुम्हाला? थेटचे उमेदवार कोण कोण आहेत? थेटचे उमेदवार विरकर आहेत आणि भुवनेश्वर ताई राजमाने आहेत. आणि वार्डातले तुमच्या प्रभाग क्रमांक किती आहे? आमचा प्रभाग क्रमांक 7 आहे. तिथे कोण कोण आहे? राऊत आणि राऊत, सूर्यवंशी, बाबर, हे केवटे आहेत. लय तुमच्या प्रभागात. अपक्षमध्ये पण आहेत. अपक्षमध्ये कोण? धनुष्यबाण नाही का बाबर सरांचा. बाबर. बरोबर. काय कसं वातावरण आहे? मसवडचा विकास कोण करणार असं मला वाटतंय? मसवडचा विकास तर राजमानेच करणार, त्याच्यात काय वाद नाही. काय असं वाटतं तुम्हाला? गावाचा विकास कोणाला नको असतोय? गावातला माणूस असेल तर गावाचा विकास करणार 100%. गावातला माणूस नसेल तर त्याला त्या गावाशी काही देणं घेणं नसतं. त्यामुळे आम्हाला गावातीलच माणूस पाहिजे आणि त्याच येणार आहेत. त्यामुळे आम्हाला इतर लोकांशी काही बोलायचं नाही. कोणाच्या विरोधात नाही, कोणाचं काही बोलायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त घड्याळच आणायचं आहे. मसवडचा विकास कोणी केला? झालाच नाही तर करायचा लांबच राहिलाय. पाणी किती येतं? पाणी येतं की 8 दिवसातनं. किती दिवसात न्यायला पाहिजे? पाणी किमान 2 दिवसातनं यायला पाहिजे. रोज राहू देत, आपल्याला कॅनल नाहीये, पण किमान 2 दिवसातनं तर आलं पाहिजे ना. निवडणूक लागली माहितीये का? निवडणूक लागली माहितीये का? कोण कोण उमेदवार आहेत? माहित नाही, नाही आपल्याला. पाणी किती दिवसात येतं? 5-6 दिवसात किती दिवसात न्यायला पाहिजे? येईल तसे आम्हाला पुरतं पाणी. आता निवडणुका लागल्या, तुम्ही उमेदवार पाणी आणतील? आणू ना, त्यांच्या मनाच का. होय आम्हाला काय पाणी टंचाई येत नाही, आमची भांडी चिक करायची. होय. बरोबर. उमेदवार माहित नाही तुम्हाला? ओके, चला बोला. कोणाचं वार आहे इकडे? इकडं कमळ. कमळ का? कमळ का? कामच आहे ती तशी कमळवाली सगळी. हा मसवड मध्ये सगळी कमळ भाऊची काम. दुसऱ्या माणसाचं 10-15 वर्ष झाले तर 100 रुपयाच काम नाही. म्हणजे कमळ कशा पाहिजे या कामामुळेच लोक सगळे येते ना, दुसरं काय. उमेदवार कोण कोण आहेत? आणि आमच्या 1 नंबर मध्ये बंडू साहेब धट आणि ते सोनवणे मॅडम, ये शिंदे मॅडम. कोण निवडून? नाही येणार की आमचीच दोन्ही बी. बंडू दत्त आणि शिंदे मॅडम. बंडू दत्त त्यांचं काम कसं आहे? काम चांगलं कार्यकर्ता पोरगा आहे पहिल्यापासून. कार्य चांगलं आहे त्याचं. सगळ्या बाजूनी कार्य चांगलं आहे. कार्यकर्ता चांगलाच आहे. मसवड शहराचा विकास झालाय का? अजून काय व्हायला पाहिजे? 90% विकास झालाय. आता राहिलेला पूर्ण होईल. ह्याच्या आधी 10% विकास नव्हता. त्यामुळे आता हे झालेलं मायनस सगळं भरून काढत आता इथं वर आणलंय. आता चालूच आहे सगळं. बघता इथं मसवडचा क्वाराडाऊन आणलंय. याव आहे ही बाकीच आहे. हा त्याची काय इथं कामाच्या बाबतीत काय हे नाही. आता आमच्या कोडलकर वस्तीला रस्ता दिला, पूल दिलं, सगळं काम लाईटीची ही ती डीपी काय पाहिजे ती काम लगेच होते. ह्या भागात कोणाचं वार म्हणताय? ही कमळच मसवड मध्ये कमळ. आता निवडणूक लागली माहिती आहे का? आहे की कोणाचं वार आहे इकडे? जय भाऊ. हा? जय भाऊ. जय भाऊचं. दुसरं बोलला. कसं काय हो? आधी पहिल्यापासून विकास केलेला आहे ना सगळा. विकास केलेला आहे सगळा. हो विकास केलाय. आतापर्यंत 5 वर्ष मागणी काय केलं नाही त्यांनी. आता हे आता चालूच आहे त्यांनी. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे का? हे आपलं आमच्या वार्ड खाली आहे माळगणी. किती नंबर वार्ड? माळगणी मध्ये
बर. ते मोरे पर कडून दोन उमेदवार हा. हो बर बर म्हणजे वारं कोणाचं आहे म्हणत जय भाऊच कमळ कमळ दुसरं नाही बर आणि म्हणतात राजमानीच पॅनल आहे की काय पण काय केलं 40 वर्ष सत्ता होती आपल्या सदाशिव पोळासारखं आपण मान तारू खाल्ला त्यांनी 40 वर्ष हा. तसंच काम आहे त्यांचं काहीतरी केलं असेल काय नाही केलं होय. खायचे पैसे नुसतं घरात बसायचे बर दुसरं काय केलं नाही हा. येऊ का चला लागली माहिती आहे? माहिती मतदानात अधिकार आहे का आहे कोणाचं वातावरण आहे इकडे? वातावरण आजीनाथ केवटे काय बोलताय कसं? हो राहू द्या या. काय कोणाचं वार आहे इकडे तुम्ही भाजपचे आम्ही दिसता. भाजपचा आहे भाजप. उमेदवारीच आहे आमची काय बोलताय प्रभाग 5 मधून आमचा मुलगा उभा केलाय कोण? प्रज्योत किरण कल्लोनी हो बरोबर कसं आहे वातावरण चांगलं आहे, एक नंबर आहे. कसं चाललाय प्रचार प्रचार चांगला आहे, एक नंबर चाललाय. लोकांमधला प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे, एक नंबर. सगळे वन साइड होईल वन साइड 5 मधून. तुम्ही उमेदवार म्हणलं कुठलं काय वस्त्या कुठल्या येतात आमचे सिद्धनाथ मंदिर देशमानेच्या तिथून ते तसंच सगळं माळी गल्ली, कोष्टी गल्ली, रामोशी गल्लीपर्यंत असा सरळ प्रभाग आहे. नितीनबाईचं हे ती दुकान धरून सगळं. आता बघील तर सगळे तरुण चेहरे दिसतात त्याचा मुलगा पण तरुणच आहे. हे संधी दिली म्हणजे संधी दिली भावाने, तरुण पिढीला संधी दिली. आणि भावाचं काम एक नंबर असतं. काम करण्याची पद्धत वेगळी आहे भावांची. नाद आहे भावासनी. काम व्यवस्थित करून घेण्याचा जरा जरी दिसलं व्यवस्थित त्यांना वाटलं नाही तर ते पाडून वेगळं म्हणजे त्यांच्या मनासारखं करून घेते. ती क्वालिटी पाहिजे त्यांना, क्वालिटी शिवाय ते हे करत नाहीत. पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. जवळजवळ आता नदीला इतक्या दिवस पाणी राहिले का, आज 8 महिने झालं पाणी आहे आपल्या नदीला. किती दिवसापासून त्यांच्या सोबत आहे मी 10 वर्षापासून आहे त्यांच्यासोबत. मार्केट कमिटीला उभा मला संधी दिली होती त्यांनी. माझा थोड्या पराभव झाला मताने. बाजार ही मार्केट कमिटी त्याची परतफेड त्यांनी मला माझ्या मुलाला म्हणजे मलाच उमेदवारी दिली. कुठलेही न करता चाललेले जायचे. नमस्कार नमस्कार म्हटलं काय चाललंय काय नाही बसले आपलं येऊन आता निवडणुका लागल्यात माहित आहे का हा कोण कोण उमेदवार आहेत काय आपल्याला माहित नाही तसलं बघत नाही ज्याला दे म्हणत त्याला दे ते म्हणत विकास झालाय का मसवडचा विकास विकास चांगल्या प्रकारे झालाय चांगला आहे आणि जयकुमार गोरे भाऊ हे चांगले व्यक्ती आहे गावासाठी भलं करण्यासारखे आहे जो कार्य करतो त्याला काय म्हणता जो कार्य आपलं करतो त्याला द्यायचं कोण कार्य करते आता बघा जय भाऊ आहे आणखीन दुसरं काय आपल्याला माहित नाही काय म्हणता अजिनाथ केवटे साहेब बी आहेत चांगले आहेत उमेदवार ते अतिशय हुशार मनुष्य आहे तो तुम्ही कुठल्या पार्टीचे आम्ही कुठल्या पार्टीचं नाही आम्ही पत्रकार आहे. पत्रकार म्हणजे त्यांना हे करायचं आहे काय कुठल्या पार्टीनं कोण चांगला माणूस कोण आहे चांगला माणूस आता मग गोऱ्याच्या पार्टीला मी देणार कारण कार्य चांगलं केलं चांगलं कार्य केलं हा कमळ काय काय केलं सांगा काय रोडचं काम केलं हे पुन्हा बागेला पुन्हा खर्च केला स्मशानभूमी बांधली आणखीन काय पाहिजे हे बांधलं ते काय म्युन्सिपाल्टीचं ते खाण होती ना तिथं कार्यालय चालू केलंय ना बांधकाम हो चालू बोला कोण कोण बोलणार पहिल्यांदा कोण बरं बोला हे म्हणून मला बोलता येत येते की नाही नाही हे हुशार त्यांच्या विरोधात कोण आहे माहित आहे का कोण आहे त्यांचा उमेदवार कोण आहे कोणाचा जय भाऊच्या पार्टीतला राहिला ते उमेदवार त्याला काय नाव माहित नाही पण आम्ही ओळखतो जय भाऊला जय भाऊला ओळख काय म्हणताय बाबू सूर्यवंशी हा त्यांचा उमेदवार आहे चांगला उमेदवार आहे चांगला चांगल्या प्रकारचं काम करणारा व्यक्ती आहे आणि तो बी चांगला आहे आणि आता सध्या गडाळ्याची वाड्यातली ही सगळ्यात चांगलीच माणसं आहेत त्यामुळं काही अडचण येत नाही बरं तुम्ही काय काम करता आम्ही ड्रायव्हर काम करतो कष्ट करतो मजुरी करतो खातो पितो आनंदात राहतो आनंदात राहतो हो
बाबा तुम्ही रिटायर झाले जायचं यायचं आपलं करायचं मोकळं फिरत राहायचं काय नाही आपलं निवांत. आता पेपर कधी येणार आहे वाचाय पेपरला वाचायला ना बघायला भेटणार. हा बघायला भेटणार बघायला कशात टीव्ही मोबाईलमध्ये मोबाईल तसलं नाही तेच आम्हाला बारका मला मोबाईल कळतच नाही तर काय सांगायचं. मोबाईलच कधी घेतला हा हे सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया. बरोबर, तुमच्या मनातलं खरं बोलला ना तुम्ही. ओके, चला अजून जाणून घेऊया. बरोबर, बोलायचं नाही ते. खोटं बोलून काय मिळणार? होय. निवडणुका लागल्यात, कोणाचं वातावरण आहे? सध्या तर आता भाजपचं वातावरण आहे चांगलं. बर. कारण कार्यकर्ते चांगले आहेत, नवीन युवा पिढी आहे रिंगणामध्ये, तेव्हा सध्या तर भाजपचं वातावरण चांगलं आहे, जोर भाजप दिसते. बर. या शिक्षक कॉलनीत कोणाचं वार आहे? आता काय दोघांची तशी चोरशीच लढत चालू आहे सध्या, भाजप आणि राष्ट्रवादीवाल्यांचे. उमेदवार कोण कोण माहिती आहे? उमेदवार कसं आहे, आमचं काय, मी ग्रामीण भागात असल्यामुळे आमचं काय नाही सांगता येत. व्यवसाय तुम्ही करता मसूरमध्ये? किती हो, आहे. वर्षापासून करता? 2 वर्ष व्यवसाय करतोय. अजून तुम्हाला काय वाटतं, मसवडचा विकास झालाय का अजून व्हायचा? अजून होण्याचे गरजेचं आहे, कारण जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून विकास नाही. विकास हा खरं गरजेचा आहे, कारण जे काय आता बघतोय मी, पण इलेक्शन हे विकासाच्या नावावर लढलं जाते, पण ते खऱ्या अर्थाने विकास काय होत नाही, ते होताना झालेलं दिसत नाही. तर विकास होणं गरजेचं आहे मसवड जोशी. बरोबर, विकास कोणाच्या माध्यमातून होईल? आता दिसतंय, आता जे नवीन युवा पिढी आहे ना, तेच खऱ्या अर्थाने युवा म्हणजे विकास करतील असं वाटतंय. कारण जुनी लोक फक्त कसं आहे, नावाला लढत होते का त्यांच्या नावाखाली निवडणूक लढली जायची, पण खऱ्या अर्थाने विकास होताना दिसत नव्हता. आता युवा पिढी हातात असल्यामुळे जरा चांगल्या प्रकारे होईल असं वाटतंय. कारण त्याची धोरणं काय विचार आहेत ना, खरोखर चांगले आहेत युवा पिढीचे, त्यांच्या माध्यमातून विचार बी चांगला होईल असं वाटतंय. ओके, धन्यवाद. लावा लावा. पाणी किती दिवसात नाही येतं? चालू करा. 7 दिवसात पाणी येतं. हा नाही तर लय अडचण आहे तुम्हाला मग. आता पाणी सुटले काय? या इकडं, पाणी भरायची गडबड चालू आहे तुमची. लय अवघड परिस्थिती आहे. शिक्षक कॉलनीत सध्या आपण आहे आणि या बाजूचा परिसर तर बघितला तर अतिशय दुर्गंधी तुम्हाला दिसते. कॅमेरामॅनला विनंती करतो की सगळा परिसर दाखवा, कारण हे उमेदवारांना दिसलं पाहिजे आणि उमेदवारांनी इथला विकास केला पाहिजे. येणारे जे सत्ताधारी आहेत, येणारे जे निवडून येणार आहेत, खास त्यांनी या बाजूला येऊन पाहणी करून इथं विकास केला पाहिजे. आता इथं महिला पाणी भरतेत. तर मावशी, किती दिवसातनं पाणी आलं म्हणताय? किती दिवसातनं पाणी आलं? 7 दिवसात येते. 7 दिवसातनं. किती दिवसात नाही आलं पाहिजे? किती दिवसात नाही आलं पाहिजे? कधी चार दिवसाला तरी यायला पाहिजे. लय अवघड परिस्थिती आहे तुमची. होय. गाणीचं साम्राज्य लय येते, पण लक्ष देत नाही. नाही नाही कोण लक्ष देत. द्यायला पाहिजे. बोलणार का कोण आता आहे? आजी बोलते माझी. या, नाही हे दाखवलं आपण. तुम्ही या इकडं. आमच्या इथं गटरा नाही त्या. हो बरोबर, आता आम्ही तेच कॅमेऱ्यातनं दाखवतोय लोकांना. आणि ही घाण आहे, ही माणसं आजारी पडते ती का नाही. बरोबर. आता निवडणुका लागलेत, मग आता निवडून लागणं आमचा काय फायदा आहे? तुम्ही येणाऱ्या मत मागणाऱ्यांना सांगायचं काय सांगायचं? सांगून सांगितलं की त्यांना गटर करा म्हणून सांगितलं. कोण उमेदवार आहेत? आता काय माहित कोण आहे? आम्ही कशाला विचारतोय उमेदवार आणि फिमेदार? कोण असेल बिचारा राहिला असेल, हो बा ते राहिला असेल. आम्हाला काय ही गटर हुआ होत्या किती दिवसापासून? पहिल्यापासून घाण आहे? पहिल्यापासूनच नाही. घाण आहे, आहे का घाण? लक्ष दिलं पाहिजे. हा, कोणी आम्ही लक्ष द्यायचं होय? आता आम्ही सांगतोय नगरपालिकेने लक्ष दिलं मग पाहिजे. मध्ये एकदा वेळेस आलता का नाही? हो आलो होतो. हा तीच आहे ना. ते गटर झालं ना हा तिथलं. तेच ती की. गटर आम्हीच करायला लावले बंद, तेव्हा केली. आता अजून गटर झालीच पाहिजे की गटर. इथं पण एक गटर झाली पाहिजे की, आमचं पाणी जायला जागाच नाही ना. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, आता निवडणुका लागल्यात, तुम्ही आता उमेदवारांना मत मागायला सांगणार का? सांगतो की आम्ही त्यांना हा. गटर इथं आम्हाला सोय करून द्या म्हणून. आणि पाण्याबाबत पण लय मोठा प्रश्न आहे. हो, पाण्याचा पण लय मोठा प्रश्न आहे. 6-7 दिवसात नाही येते पाणी ना. तुम्हाला उमेदवार माहित आहेत का कोण आहेत? नाही. आम्ही कशाला विचारते? हा? आमच्यात आमचं माणसं काही एवढी जातात, विचारायला आमची आहे. माणसं घरातली जातात ना, मग आम्ही कशाला विचारतो? आम्ही बायका हा. माणसं कशाला जातोय? ओके, तर ही आहे खरी परिस्थिती. घाण काढावी एवढंच आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही. हम्म, आता बोललं आणि परत नाही म्हणल्यावर मग काय नाही उपयोग.
आता मतदार झाल्यावर आम्हाला कोण विचारतय खरं ते सांगावं माणसानं. येस बरोबर. चला आजी, आता मत मागायला त्यांना म्हणायचं आमची ही कामं करून द्या. सांगतो. तर बघू शकता ही खरी परिस्थिती आहे शिक्षक कॉलनी मधली. आजपर्यंत इकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तर पाण्याची टंचाई आहे आणि दुर्गंधी भरपूर आहे. चला, काय निवडणूक लागल्यात, कुणाचं वातावरण आहे? वातावरण आता तसं काही सांगू शकत नाही. भाजपचं वातावरण, भाजपचं आहे वातावरण. होय. तुम्ही इथे किती दिवसापासून राहता? मी इथं एक 8 वर्ष झाली. 8 वर्ष. आता आम्ही परिस्थितीतले बघितले. नगरपालिकेने लक्ष दिलं नाही का? नगरपालिकेने लक्ष, आता नगरपालिकेच्याच हातात होते सत्ता एवढे दिवस. त्यांनी काम केलं आहे आता रस्ते वगैरे केलेलेच आहेत त्यांनी काम. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे? उमेदवार आहेत की बंडोदाट आहे. कसे आहेत ते? आहेत की चांगले आहेत. कसं त्यांच्या कामाबद्दल काय? काम चांगलं आहे त्यांचं. काम चांगलं आहे. काय विषय नाही त्यांचा. कसं कुणाचं वार आहे, कुणाला जड जाईल निवडणूक? जड तसं राष्ट्रवादीला जाईल की. काय आता आहेत भाजपचे आता मंत्री आहे, जयकुमार भाऊ आहेत. आता सत्ता ह्यांच्या जयकुमार भाऊच्या हातात दिली तर आपल्या गावाची सुधारणा होईल चांगली. समजा राष्ट्रवादीचं आलं तर वर्ण निधी वगैरे पाहिजे एवढा येणार नाही, काम होणार नाही. ती समजा मंत्री आपल्या गावचा असल्यामुळं ते आहेत की अजित पवारच्या पार्टीतून, ते अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की, पण ते अर्थमंत्री आहेत. आहेत पण आपले भाऊ आहेत. भाऊ काम हे करतात. भावावर विश्वास आहे तुमचा? आहे 100%. धन्यवाद. काय म्हणताय? चला, या. दिसतंय, चांगलं दिसतंय. आपल्याला विकासाबद्दल बोलायचं आहे. कोण विकास करेल मसवडचा? आतापर्यंत आमदार जयकुमार गोरे भाऊनीच विकास केलेला आहे आणि इथनं पुढे पण तेच विकास करतील. चालू केले चालू केले. बोला बोला. तुमचे सगळं ऐकतात. या गावाला आपल्या आमदार जयकुमार गोरे शिवाय पर्याय नाही. तर आमदार जयकुमार गोरेच विकास करणार ह्या गावचा. ह्याच्या आधी आमदारांनीच भरपूर केलंय. परिवर्तन होतं गेल्या वर्षी, त्यांनी काहीच केलं नाही 5 वर्षात. तर आता गावांचा विश्वास जयकुमार गोरे यांच्यावर आहे. रस्ते बघा, प्रचाराचा धुरळा चालू आहे. गाड्या येत्या जात्या, थोडी अडचण होती आपल्याला. काय कुणाचं वार आहे इकडे? जयभाऊ. का म्हणजे काम केली त्यांनी, भरपूर काम केली ती. पार्टीचं कोण उभं राहिले? कुठल्या? जयभाऊंच्या निशांत पिशे अजून आणि पोजू कोल्डोनी आमच्या वार्डात. अजून काय माहित नाही बाकी. थेटला कोण आहे? थेटला हे कोकरे, सचिन कोकरे, सचिन विरकर आहेत. ते निवडून येतील की. भावा जिकडे आहे तिकडे माणसं राहणार. काय म्हणते? ज्या भावानं काम केलं त्याच्या अगोदर, त्यामुळे माणसं कामाला महत्व देते. बाकी काय अजून कोणी काय केलं नाही. आणि बाकीचे नेते येते नुसतं आश्वासन देते, त्यांनी जाते. गेल्या 5 वर्षापूर्वी नुसते आश्वासन दिले, कायच काम केलं नाही. परिवर्तन केलं, परिवर्तन झालं, पण परिवर्तन गावात झालं नाही. याच्या अगोदरच्या 5 वर्षापूर्वी ज्या भावानं सगळं स्मशानभूमी केली, पाण्याची समस्या दूर केली, गार्डन केलं. आता सुद्धा भावाने आपल्या हायस्कूल शाळेच्या शेजारी खाण आहे, त्या खाणीच्या बाजूला भाव मोठा असं स्मारक उभा करणार आहेत. प्रत्येक समाजाला त्यांनी समाज मंदिर दिलेत. आपल्या महात्मा फुलेंना सुद्धा समाज मंदिराचं, महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांनी भरपूर निधी दिला आहे. आपल्या जय भीमच्या आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन बांधलेलं आहे. धनगर समाजासाठी दिलेलं आहे. असं भरपूर सगळ्या समाजासाठी दिलेलं आहे. आणि इथून सुद्धा आपल्या जयाभाऊंची नगरपालिका जर आली तर येणारच आहे, आणि आली तर मसवडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. चला, कोणाचं वातावरण आहे? आम्ही नगरपालिकेतलं नाही. मसवड मध्ये किती दिवसापासून येतात? रोज आहे. विकास झालाय मसवडचा?
असं म्हणावं असं नाही झालं. म्हणावं असं नाही. अजून काय काय झालं पाहिजे? आता हीच रोड बघा ही पुढं आहे. रोड झाला पाहिजे. किती दिवस चालू आहे. भेटाय का तुम्ही? काय करायचं आपल्याला कोणाचं काय अहो तसं नाही पण तुमचा आम्हाला काम केल्याशिवाय आम्ही रोज गावड्याच्या खाली कामाला जातो. आम्हाला काम केल्याशिवाय खाया नाही. हक्क आहे तुमचा. कशाचा हक्क आहे. हक्क असून काय करायचं. काम करत नाही ते नेते मंडळी. आम्हाला त्यातलं काही कळतच नाही. आम्ही कोणाच्या मागे फिरायचं. आम्ही बसलो असतो बस. तुम्हाला माहित आहे निवडणूक लागली. अहो निवडणूक लागली सगळं लागले पण आम्हाला कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. कामाला गेलं तर आमची चूल चालू होती. प्रचार विचार चालू झाला. प्रचाराला काय करायचं आहे. प्रचाराचा आपल्याला काय उपयोग नाही. आमचा हातावर पड आहे. आम्हाला रोज कामाला जावं लागतंय. एक दिवस खाडा झाला तर आमची चूल बंद पडते. आम्ही काय करायचं गरीब माणसं. उद्योगधंदा उभा राहिला. उद्योगधंद्याला कुठं आहे काय अडचणाला काय नको आम्हाला. बोलणार काय कसं चालला बिझनेस? बिझनेस एक नंबर आहे की. निवडणुका लागल्या त्याच्यामुळे सगळेजण चहा प्यायले. हो हो हो. कोण कोण होतो उमेदवार? इथं युवराज सूर्यवंशी आणि डाले लेडीज. अजून आजीनाथ केवटे आहे, राऊत आहेत, गोंजारे आहेत. कोणाचं वार आहे इकडे? वार जयभाऊ आहे. विकासात्मक मत म्हणलं जयभाऊला दिलं पाहिजे. थेटला कोण उमेदवार आहे? थेटला विरकर आणि राजेमाने. कसं होईल ते लढत? विरकर राजेमाने जड जाईल. थोडस जाईल. थोडस काटाव कुस्ती होईल. हो हो. पण जयभाऊ. अजून काय झालं पाहिजे मसवड मध्ये विकास? मसवड मध्ये पुढचा विकास साधायचा तर जयभाऊला देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. काय ठरवलंय मसवडकरांनी? मसवडकरांनी आता काय म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. पण जयभाऊ 101%. 101%. चालू आहे तुमचं. काय आता निवडणूक लागले. अहो पण 7 महिने झालं माझं दुकान घरी आहे रस्त्याच्या कामामुळे. आता काय झालं पाहिजे की? अहो रस्ता करा ना ती. त्याला आता काय करायचं? कुणी केला पाहिजे? कुणी कोणच्या तरी पुढाऱ्याने केलाच पाहिजे ना. चालू आहे तर आमचं गरीबाचं दुकान घरी दुकान बदलायची. निवडणुकीचं वातावरण आम्हाला जातो गावडे हाताखाली नाही. निवडणुकीचं वातावरण आम्हाला काही कुणाचं बघायचं नाही. आम्हाला आपलं हाय सुविधा व्यवस्थित असावी पाहिजे. मतदान तर केलं पाहिजे. मतदान करायचं की हो. मतदान करायचंच की आपल्या धडपडे नेत्यालाच. धडपडी नेता. हो धडपडी नेता कोण असेल त्यालाच केलं पाहिजे. मसवडचा विकास होतोय का व्हायचा? होत आलाय. चालू आहे म्हणजे अडकत पण चालू आहे. कोण करणार विकास? कुणी करते त्याला काय झालं. विकासाला काय हो. कोणी करते? कोणाचं वार आहे इकडे? इकडे वार आता सगळ्या जनतेच आहे. जनतेचं वार आहे. कुठल्या नेत्याचं? नेत्याचं नाही जनतेचं वार आहे. उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आता आमच्या वार्डातलं सांगू का? इथलं सांगू? तुमच्या वार्डात सांगा. आमच्या वार्डात उमेदवार माधुरी महेश लोखंडे, अर्जुन कांबळे, अखिल काजी आणि आपला LK सरतापेंची मंडळी. 4 नंबर थेटला आपले ते विरकर मॅडम आणि इकडं त्यांना विरोध राजमाने. कसं होईल लढत? ते तसं काय कोणाच्या मनातलं काय मी सांग. मी काय सांग. लोकशाही गुपित. हुकुमशाही नाही लोकशाही आहे. गुप्त. बरोबर बोलताय. वार कुणाला जनतेत? काय तसं सांगू शकत नाही. आदल्या दिवशीपर्यंत काय सांगू शकत नाही. बरोबर. कधी काय होईल कार्यक्रम सांगता येत नाही. अचानक बदलू शकतो. पलटी होऊ शकतो. चला आभार आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.